प्रामाणिक अविरत तेजोमय व्हावं असाच लोकनेता लांब माझी लोकनेते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भोरे बाबांचं मनस्वी स्वागत. सर्वांनी स्थानापन्न व्हावं, बसून घ्यावं. एक ऐतिहासिक कार्यक्रमाचा आपण साक्षीदार होत आहात. आपलाच नेता, आपलाच राजा खऱ्या अर्थानं आणि सर्व नेतृत्व आपलं आणि मागावं, मागणी करावी आणि कोट्यवधीचा निधी आणून तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक या इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते कोपराने वाड्या वस्तीवरती विकासाची गंगा आणणारा विकास रथ महाराष्ट्र राज्याचे नामदार या ठिकाणी दत्तात्रय भरणे साहेब यांच्या या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्याच बरोबर या ठिकाणी सन्माननीय पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा यांचंही स्वागत. निमगाव केतकीचे ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच प्रवीण भैया डोंगरे, उपसरपंच सचिन दादा चांदणे, सदस्य अनुराधा जगताप, अजित मिसाळ, सौमीना भोम, तात्यासाहेब वरापुरी, मधुकर भोम, अलकाताई भोम, मनीषा बारोकर, अमोल हेगडे, सायली मिसाळ, कमल राऊत, पॅनल प्रमुख दशरथ दादा डोंगरे, मच्छिंद्रापा चांदणे, संदीपजी भोम आणि निंबोडी गावचे पॅनल प्रमुख हनुमान नाना घोळवे, पॅनल प्रमुख अशोकराव वाघमारे, पॅनल प्रमुख दादासाहेब घोळवे, विजय वाघमारे, दिलीप घोळवे, दादासाहेब घोळवे, बाळासाहेब घोळवे, नारायण घोळवे गुरुजी, ज्ञानदेव घोळवे गुरुजी, सर्व पॅनल प्रमुख आपले मनपूर्वक आभार, अभिनंदन. ग्रामपंचायत कसरवाडी निमगाव केतकीचे सरपंच पैलवान कुंडलिक भाऊ कचरे, उपसरपंच सौ संगीताताई दत्तू कचरे, सदस्य लक्ष्मणराव कचरे, सदस्य रामदासजी कचरे, सदस्य स्वातीताई कचरे, त्याचबरोबर पॅनल प्रमुख आणि चेअरमन लहुजी कचरे. कार्यक्रमाच्या बॅक साईडला रेकॉर्डिंग कार्यक्रम आहे. कार्यक्रम रेकॉर्डिंग आहे. शांतता झाल्यानंतर कार्यक्रम चालू होईल. या ठिकाणी डाव्या बाजूला बसण्याची बैठक व्यवस्था होईल. शांततेत कार्यक्रम या ठिकाणी होईल. जे उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण सावलीत येऊन मधल्या जागेत बसा, पुढे बसा, पुढे येऊन स्थानापन्न व्हा. आता फक्त सरपंच उपसरपंच यांचा सन्मान होईल. आपल्याला चिठ्ठ्या येत आहेत. आपण सर्व सन्मानित आहात. आपल्याला मानाचा मुजरा आहे. कृपया आता कार्यक्रम चालू होत आहे. इतर सर्वांना मान देतो आम्ही. आपण त्यांचा नामोल्लेख. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय प्रदीप दादा गाडेकर साहेब यांना या ठिकाणी पुलवामा जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये 24 जण दहशतवादी या ठिकाणी जो हल्ला झाला, आपले जे जवान आहेत ते शहीद झाले. हे मेरे देश के लोगो, या ठिकाणी 44 आपले जवान जे शहीद झाले आपल्या देशासाठी, त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत. सुरुवातीला कार्यक्रमाच्या या ठिकाणी हे मेरे लोगो जरा आत में भर लो पाणी, जो या जवानांना मानाचा मुजरा करूया. आपण 2 मिनिटं उभं राहूया आणि सर्वांना विनंती आहे शांततेत उभं राहू आणि त्यांना मानाचा मुजरा करूया. 2 मिनिटं आपण श्रद्धांजली आणि त्यांना अर्पण करूया. धन्यवाद. ओम शांती शांती. जग में मेरा भारत देश महान. आणि या ठिकाणी एक आगळा कार्यक्रम. या ठिकाणी गावागावामध्ये एकच चर्चा आहे, मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे. मला मामांसारखं नेतृत्व आहे, प्रदीप दादा गारटकर साहेबांसारखं, अजित दादा पवार साहेबांसारखं आणि साहेबांचं सुप्रियाताई सुळे यांच्या आपलंच बोलणारं आपलं नेतृत्व व्हायचं आहे. मला राष्ट्रवादी द्यायचं आहे. इंदापूर तालुक्यात 40 वर्षानंतर जाधववाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. त्या काळ्यांच्या गजरात सरपंच विठ्ठलजी जाधव साहेब, उपसरपंच चांगुनाताई उद्धव जाधव या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. सचिन सपकर जिल्ह्याचे नियोजन आणि किरणजी या ठिकाणी केशवजी नगरे साहेब हे उपस्थित आहेत. या ठिकाणी जाधववाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. राष्ट्रवादी जाहीर प्रवेश टाळ्यांच्या गजरात मामांच्या आणि दादांच्या गावामध्ये. तक्रारवाडी गावामध्ये सुद्धा 56 वर्षानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे. त्या सुद्धा सरपंच उपसरपंच या सर्वांचंच टाळ्या वाजवून स्वागत करावं. या ठिकाणी उपसरपंच संजयजी जाधव यांचा प्रवेश होतोय. संजयजी जाधव यांना विनंती आहे आपण समोर यायचंय.
या ठिकाणी अतुल पोपटराव जाधव ग्रामपंचायत सदस्य निमसागर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यावं. संजय भीमरावजी जाधव यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. शेखर संतोषजी पानसरे ग्रामपंचायत सदस्य निमसागर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. त्यांना विनंती की आपण समोर यायचं आहे. एक पक्ष नाही, एक विचार आहे. ही धारा आहे माणुसकीची. एक सुंदर नातं जोपासणारा हा क्षण आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मातीसाठी आणि आपल्या सर्वांसाठी लढणारा आणि आपल्याला मदत करणारा हा एक पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एक विचार प्रवेश आहे. हा एक विचाराची धारा मला पटते आहे. एक माणुसकीचं नातं आहे. मामा, तुमचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे. सन्माननीय सतीशजी पानसरे, आपणास विनंती आहे आपण प्रवेशासाठी समोर यायचं आहे. कसलाही अहंकार नाही, कसलाही मीपणा नाही. तुमच्यामुळे मी हा एक विचार आहे. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे. हा एक आदराचं, नम्रतेचं स्थान आहे. हा एक नम्रतापूर्वक नेतृत्वाचा स्वीकार आहे. नेतृत्व करावं तर कशासाठी? आपल्या सर्वांना विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी. यामध्ये पक्ष नाही, भेद नाही, माणुसकीची जात आहे. यामध्ये कुठला जात पात धर्म नाही. एक सुंदर नातं इंदापूर तालुक्याचं. फक्त एकच जात, तुम्ही तालुक्यातले आहात, बस तुम्ही काम सांगा. जाहीर प्रवेश झाले. हा, या ठिकाणी संसर्गावचे तंटमुक्त अध्यक्ष हौसीराव राजाभाऊ निंबाळकर यांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे. त्यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय राष्ट्रवादी पक्षामध्ये. लहू कचरे कचरवाडी जाहीर प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर संसर्गावचे बापूरावजी निंबाळकर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. मी त्यांना विनंती करतो की समोर यावं. संसर्गावचे वैभवजी निंबाळकर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. संसर्गावचे सिद्धिराज निंबाळकर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. त्याचबरोबर संसर्गावचे आदित्य निंबाळकर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. कचरवाडीचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लहूजी कचरे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण प्रवेशासाठी समोर यायचं आहे. संसद या ठिकाणी संसदमध्ये राष्ट्रवादीचे निर्विवाद सत्ता या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आमचे होके रणजित सिंह निंबाळकर विद्यमान सरपंच, त्यांचे सर्व या ठिकाणी सहकारी आहेत. संगीताताई कचरे कचरवाडीच्या या ठिकाणी उपसरपंच यांचा जाहीर प्रवेश आहे. कचरवाडीच्या विद्यमान उपसरपंच संगीताताई कचरे जाहीर प्रवेश. कचरवाडी समोर बघा इकडे सगळे समोर. टाळ्या वाजवले की ब्लड प्रेशर चांगला राहतो. जरा जोरात टाळ्या वाजवूया आपण या कार्यक्रमात. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय विद्याताई बिभीषण लोखंडे साहेबांचा राष्ट्रवादी प्रवेश होतो. बिभीषण लोखंडे साहेब. माईक ऑपरेटर नानासाहेब बोराटे यांना विनंती आहे की माईक समोरच्या बाजूला जाण्याची व्यवस्था करा. विद्याताई अतुल सावंत सरपंच ग्रामपंचायत कळम यांचं या ठिकाणी आगमन आहे. सन्माननीय प्रदीपदादा गारटकर या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शनाने संबोधित करते. काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या ठिकाणी बिभीषण लोखंडे साहेब काँग्रेस पक्षाचं पद सोडून राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश होता. सूचना तशी आलेली आहे. वसंतराव वार्डे साहेबांनी सूचना तशी केलेली आहे. बिभीषण लोखंडे साहेब, आपलं राष्ट्रवादीमध्ये मनपूर्वक स्वागत. सन्माननीय बाबा या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करते. बोल नाही बोल नाही बोल बोल. नुकत्याच झालेल्या
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या इंदापूर तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायती जास्तीच्या कुणाला हा एक फार मोठा चर्चेचा विषय झाला असताना आज या ठिकाणी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या सरपंचाचा सत्कार या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे मंत्री महोदय मान्य दत्तामामा भरणे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, कार्याध्यक्ष अतुलजी झगडे, व्यासपीठावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित नूतन सरपंच, उपसरपंच आणि त्यांना सरपंच उपसरपंच करताना ज्यांनी सहकार्य केले ते सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, ग्रामपंचायत निवडणूक हे असलेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये अत्यंत अवघड असलेली निवडणूक आहे. कारण रुसव्या फुगव्याची निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतीची निवडणूक. आम्हाला कुठे कुठे उपयोग पडला नाही, हात केला, गाडी थांबवली नाही, आमच्या सुखात नाही, आमच्या दुःखात नाही, आम्हाला मदत पाहिजे होती तेव्हा मदत केली नाही. एक नाही हजार बांगडी या विषयावरती रुसलेली फुगलेली माणसं मतदानाला आणायची, मतदान आपल्याला करून घ्यायचं, हे सगळ्यात मोठं अवघड काम हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आहे. अशा भयानक अवघड असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी विजयी झालात, त्याबद्दल मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरपंच, उपसरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्यांचं मनापासून स्वागत करतो. तुमच्या मनापासून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, आज आपल्याला या ठिकाणी निवडून दिलंय. याचबरोबर आपल्यातले काही सदस्य लढले, उभारले, लढले, तर त्यांना यश आलं नाही. परंतु त्यांच्या उभारण्यामुळे त्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार, आदरणीय दत्तामामा भरणे यांनी केलेलं कार्यकर्तृत्वाचा, त्या ठिकाणी केलेला प्रचार प्रसार हा देखील महत्वाचा आहे. आणि जे लढले, जे पडले, त्याही लोकांना या ठिकाणी त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. ते एवढ्यासाठी करतो की तुम्ही त्या गावात वाडी वस्तीवरती पक्षाचा झेंडा घेऊन खंबीरपणे उभा राहिलाय. यश अपयश हा भाग वेगळा आहे, परंतु अपयश जरी आलं असलं तरी बचेंगे तो और भी लढेंगे या भूमिकेत आपण आपल्या भागामध्ये कार्यरत राहा. येणाऱ्या काळामध्ये पक्ष तुमच्या पाठीशी ताकदीने उभे राहील. तुमची कुठलीही अडचण झाली, व्यक्तिगत असो, अगर कुठल्या गावाच्या हिताची असो, तर कुठलीही अडचण तुम्हाला आली तर पक्ष तुम्हाला कधी वाऱ्यावर सोडणार नाही. तुमचंही तेवढंच महत्व राहील जेवढं सरपंचाचं आहे, तेवढं तुमचंही महत्व राहील, हे देखील यावेळेला निक्षून सांगतो. त्यामुळं जे पडले त्या उमेदवारांचं सुद्धा मनापासूनचं अभिनंदन आहे. मी या ठिकाणी अजून एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचा विकास इतक्या झपाट्याने होतोय की तो विकास आपल्याला पाहताना लक्षात येते की जे गेले 30-40 वर्ष ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता होती, या लोकांनी आजपर्यंत कोणता विकास कशा पद्धतीने केला हे आपल्या डोळ्यासमोर आहे. या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये जे पण काही आपल्याला विकासाची कामं दिसत आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दत्तामामा भरणेंच्या नेतृत्वाखाली झालेली आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेचं असलेलं अध्यक्षपदापासून आज असलेल्या या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्याला हे विकासाची जी तालुक्यातली जी घोडदौड आहे, ही घोडदौड अशाच पद्धतीनं वेगानं चालू ठेवायची आहे. ही घोडदौड वेगानं चालू ठेवायची आहे. आणि हे वेगाने चालवत असताना आपल्याला पक्षालाही बळकटी आणली पाहिजे. आदरणीय पवार साहेबांच्या विचारालाही बळकटी आणण्याचं काम
आपल्या आपल्या गावामध्ये वाडी वस्तीवरती आपण प्रामाणिकपणानं केलं पाहिजे. काल आम्ही म्हणजे बाबा पवार साहेबांच्या बरोबर होतो. जात असताना हेलिकॉप्टर मध्ये जात असताना साहेबांनी विचारलं. कालच्याच पेपरला बातमी होती की इंदापूर तालुक्यामध्ये 56 कोटी रुपये खेळाच्या साहित्यासाठी आले. साहेबांनीच आम्हाला दाखवली. पुण्यनगरीतली बातमी होती. मी म्हणलं साहेब काहीच अडचण नाही सध्या, मागाल ते मिळते अशी परिस्थिती आहे. तर साहेब स्वतः आपल्या सगळ्यांचं कौतुक करून दत्तामामांचं कौतुक करून सांगत होते की दत्ताने इतक्या चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं जे वेग घेतलेला आहे तो निश्चित पद्धतीने अभिमानास्पद आहे. आणि त्याला पालकमंत्र्यांची जोड आहे. म्हणलं तिजोरीच तुमच्या हातामध्ये आहे. या पद्धतीनं तुमच्या तालुक्याचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग तुम्ही वेगाने भरून काढा अशा सदिच्छा आदरणीय पवार साहेबांनी काल या ठिकाणी आदरणीय दत्तामामाला दिलेला आहे. आपल्या शेजारी असलेला तालुका जो आज संपूर्ण भारतभर जर आपण चर्चा केली तर आदरणीय पवार साहेबांच्या भोवती सगळ्या देशाचं आज राजकारण फिरतंय, महाराष्ट्राचं तर फिरतंय. अशा माणसाचे आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं पोकळ गोष्ट करणारी, खोटं बोलणारी या लोकांच्या काही विचारात त्यांचा विचार सुद्धा करायचा आता तुम्ही सोडून द्या. कारण आता कालची बातमी मला इथं काही लोक सांगत होती की सरपंच आमच्याच आहेत. अरे कुठे तिथं सुद्धा ते पत्त्याचा खेळ असतो तसं ते स्ट्रायगर खेळतात ना ती म्हणजे सगळं लपवाछपी का जर आणल्यात म्हणताना तुम्ही जास्तीच्या सरपंच आणल्या तर दाखवा ना. सरपंच आणल्याच नाही तर दाखवा द्या कुठले. तिथं सुद्धा खोटं बोलायचं आणि परत वर्ग भाषण केंद्राचा पैसा आहे. त्या शेतकऱ्याचे तिथं आंदोलन चालले, रस्त्याला खिळे ठोकून ठेवले केंद्राने. शेतकऱ्यांच्या पायात खिळे फोडावेत आवाज बंद व्हावण्यासाठी. आणि आधी शेतकऱ्याच्या पोरांना आता ही केंद्रात तर पैसे आणला आधी खिळे काढा म्हणा तिथले मग आला पैसे. त्यामुळे ह्या पद्धतीनं नुसत्या गोष्टाबाजी करणारी जी आपल्या तालुक्यातली जी काही लोक आहेत या लोकांना आता तरी ओळखावं तालुक्याने. नुसता विरोधासाठी विरोध नको. उत्कर्ष कोण करू शकताय तालुक्याचं, गोरगरिबांना मदत कोण करू शकताय तालुक्यामध्ये, दीन दुबळ्या दिलेत पडीत शोषित सगळ्या असलेल्या गोरगरीब शेतकऱ्याला कोण मदत करू शकताय, कोण सुखदुःखामध्ये सामील होत आहे आणि कोण सुखदुःखामध्ये सामील करण्याचं ढोंग करतंय हे तालुका बघतोय. त्यामुळे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायती आता ज्या आपल्या आहेत आपल्याही ग्रामपंचायतीमध्ये आणि विरोधाच्या जरी ग्रामपंचायती असली तर आमचं मन उदार आहे, अंतःकरण मोठ आहे. आम्ही तालुका दलासोबत ठेवून आपण या ठिकाणी त्यांना सहकार्य करणार आहोत. जसं आपल्याला सहकार्य जास्तीचं होईल तसं त्यांना सुद्धा गरजेपुरतं नक्की सहकार्य होईल हे देखील या ठिकाणी विरोधकांना खात्रीपूर्वक सांगतो. कारण आपण हे खोटं नाटं बोलण्याचं जे चाललेलं आहे हे आता कुठंतरी बस करा. आणि केंद्रात आता पैसा आणतो. अरे 20 वर्ष मंत्रीपद बोंबलत गेलं तुमचं त्यावेळेला नाही पैसा आणता आला. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं असतं तर हे दिवस आले नसते. लोकांना नुसतं वेळ बनवण्यामध्ये आयुष्य गेलं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता हे करतो ते करतो हे आता लोकांना समजायला लागलं. लोक हुशार झालेत. आता शेतकऱ्यांची जी तरुण पिढी आहे हे बहुतांशी आता तरुण या असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पुढे जायची माहिती नव्हती. त्यांना येणं बनवता आलं. 40-50 वर्ष राजकारण चाललं. आताची पिढी आता इथं तर पुण्याला मुंबई सहजासहजी जिकडं तिकडं फिरते. सगळं जग यांना माहिती आहे. यांना येणं बनवण्याचा कार्यक्रम इतका सोपा नाही हे आता विरोधकांना कळलं पाहिजे. आणि त्यामुळं मला आपल्या सर्वांना सांगायचे की येणाऱ्या काळामध्ये आपण विरोधाला विरोध नुसता करायचा नाही, विकासासाठी काम करायचं. या तालुक्याचा उत्कर्ष हे आमचं ध्येय असलं पाहिजे. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय त्याही लोकांचे महत्वाचे प्रश्न असतील. गोरगरीब असलेला शेतकरी एक वाडी वस्तीवरती राहत आहेत, जायला रस्ता नसेल, पिण्याचं पाणी व्यवस्थित नसेल, लाईटची व्यवस्था नसेल, त्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो हे इन्फ्रास्ट्रक्चर जर व्यवस्थित नसेल, त्या गावचे छोटे मोठे काही गोष्टी असतील त्या गोष्टी मार्गी लावायच्या असतील तर त्या गावातल्या लोकांनी विकासाचा आराखडा तुमचा तुम्ही बसून तयार करावा. आणि त्या आराखड्यामध्ये सगळेच कामं मामा एकाच दिवसात फाटकन करतील
असं होऊ शकत नाही. मग त्या विकास आराखड्यामध्ये पहिलं काम कुठलं झालं पाहिजे, दुसरं काम कुठलं झालं पाहिजे. हे बघा, एवढा मोठा कारभार हातावताना फक्त तालुक्याचंच काम बघायचं नाही आम्हाला. तुम्ही राज्याचं मंत्रिपद दिलंय आणि खाती किती दिली आहेत? 8-10 खाती आहेत, महत्वाची खाती आहे. हा सगळा कारभार बघताना आणि सगळ्याच्या सुखदुःखात सामील होताना त्यांना वेळ खूप लागतो, भरपूर ठिकाणी काम असते, अडचणी निर्माण होतात. अशा वेळेला त्यांच्याकडे जात असताना त्यांचा कमीत कमी वेळ घेऊन तुमचं जास्तीत जास्त जर काम करायचं असेल तर गाव पातळीवरती तुम्हालाच बसावं लागेल. गाव माझं गाव, हे माझं गाव कसं असलं पाहिजे, इथं काय असावं काय नसावं याचा आराखडा हा गाव पातळीवरती निवडून आलेल्या सरपंचांनी, सदस्यांनी आणि त्या गावातल्या प्रमुख असलेल्या नेत्यांनी एकत्रित बसून केला पाहिजे. येणाऱ्या महिन्या 2 महिन्याच्या काळामध्ये आपण अशा पद्धतीचा विकासाचा आराखडा हा तयार करावा. शेतीचं पाणी आणायचे, लाईटचा विषय आहे, जे तालुक्याच्या स्तरावर, जिल्ह्याच्या स्तरावरती जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, काय तरुणांचे प्रश्न, हा भाग वेगळा. पण इन्फ्रास्ट्रक्चर, गावाचा विकास, एखाद्या गावात जर पाहुणा आला, एखाद्या वाडी वस्तीवरती एखाद्या घरी जायचं म्हणलं तर तेव्हा वेगानं त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे, चांगल्या पद्धतीची लाईट असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर गावातल्या लोकांनी व्यक्तिगत कामापेक्षा सार्वजनिक हिताची कामं ही जास्तीची करावीत. व्यक्तिगत कामाला आमचा विरोध नाही, कुटुंब सुधारलंच पाहिजे, वाद नाही. पण एक कायम गोष्ट लक्षात ठेवा, जर गाव मोठं झालं तर सगळा समाज मोठा होतो. पण गावातली 4च कुटुंब मोठी झाली तर समाज जर तिथंच राहिला तर गाव कधी सुधारत नाही. म्हणून कार्यकर्त्यांना मला आवाहन करायचं आहे की इतकी चांगली परिस्थिती, राज्याची तिजोरी दादांच्या असलेल्या अर्थ खात्याच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून आपल्यापाशी आहे. याबरोबर दत्ताबाबा भंडारसारखा उमदा आणि सातत्यानं निधी आणणं आणि विकास करण्याचं ध्येय घेतलेला असलेला नेता आपल्याला आहे. आणि अवधी अजून हातामध्ये 4 वर्षाचा आहे. या 4 वर्षाचे मागचं 1 वर्ष गेलं कोरोनाच्या काळामध्ये, निधी नसताना सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीत निधी नसताना मोठ्या प्रमाणावरती निधी आणण्याचं काम या कोरोनाच्या कठीण काळामध्ये दत्तामामा भंडेंनी केलेलं आहे. येणाऱ्या काळात तर याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावरती निधी आणला जाईल. उत्साह वाढवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं. एक उत्कृष्ट पद्धतीचं टीम वर्क झालं पाहिजे. जर एकत्रितपणे आपण जर हे काम केलं तर तुम्हालाही तुमच्या कामातनं आनंद मिळतो. नाहीतर मी झक मारलीत सरपंच झालो असं तुम्हाला पश्चाताप होता कामा नाही, हे लक्षात घ्या. यासाठी मी नेहमी सांगत असतो, आनंद वाटण्यासाठी आनंद लुटून, आनंद वाटून आनंद लुटता येतो. माणसाचा जन्म त्यासाठी आहे. तेव्हा तुम्हाला नागरिकांनी, तुमच्या गावातल्या लोकांनी हे पद दिलंय, ते या पदाचा उपयोग त्या नागरिकांसाठी करत असताना तो आनंद तुम्ही त्यांना वाटा. आणि त्यातून जर तुम्हाला आनंद मिळेल, त्या आनंदात तुम्हाला चांगल्या पद्धतीचं काम केल्याचं एक समाधान. शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना घरचं काम करून, घरचं खाऊन आपण लष्कराच्या भाकरी बांधणं, ही जी जुनी म्हण आहे हे बाजत असतं, ही म्हण आता उलटी करून दाखवली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरच्या लोकांना असा मानसिक आनंद मिळाला पाहिजे. आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने माझ्या घरातला असलेला मनुष्य हा समाजामध्ये काम करतो, या गावाच्या विकासाच्या दृष्टीने धडपड करतो, या गावाचा कायापालट करण्यासाठीचा प्रयत्न करतो, हे निश्चित पद्धतीने मला अभिमान आहे. अशा पद्धतीचं वातावरण प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरामध्ये झालं पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरातल्या लोकांना आम्ही करतो त्या कार्याचा अभिमान वाटला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. यासाठी म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन चांगल्या पद्धतीनं काम करावं. रुसव्या फुगव्या बाजूला करा. 17 घरची 17 लेकरं एका ठिकाणी आणून एकत्र चालणं किती कठीण असतं ग्रामपंचायत लढवताना तुम्हाला कळलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या गावापुरतं तालुक्याच्या स्तरावरती मामा बघतायत, आम्ही पाहतोय सगळीकडे फिरून. हे फार अवघड गोष्ट आहे. पण अवघड जरी असलं तरी शेवटी आपल्याला सोपी करता येते. ते आपल्या मनावरती अवलंबून आहे. आपलं मन हे स्वच्छ ठेवा, आनंदी ठेवा. हे सगळं जे काम आहे ते ईश्वराने, परमेश्वराने आम्हाला संधी दिली. परमेश्वराने आम्हाला संधी दिली. या संधीचं सोनं करतो आणि माझ्या गावाचा जितका जास्तीत जास्त विकास करता येईल तेवढा आम्ही करतो. अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. आणि या पद्धतीनं काम करत असताना जेव्हा अशा पद्धतीनं आपण काम करत गेलो तर तालुका स्तरावरती जे पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा किंवा जे काही औद्योगिकरणाचे विषय मामा आपल्या भाषणात मांडतील, त्या विषयावरती जे काही करायचंय
की जेणेकरून गावाला त्याचा फायदा होणार आहे. अशा ज्या तालुका स्तरावरती राज्याच्या स्तरावरती ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या येणाऱ्या काळामध्ये दत्तामामा भरणे निश्चित पद्धतीने करतील. पक्ष त्यांच्याबरोबर पाठीशी खंबीरपणे आहे. मी या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष आपले कोकाटे पाटील आणि कार्याध्यक्ष मान्य अतुल झगडे असतील आणि त्यांची सर्व टीम जी आहे या सर्व टीमचं या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे बारकाईने लक्ष आपण घातलं आणि दत्तामामांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण ज्या पद्धतीने निवडणूक लढलो आणि यामध्ये यश मिळवलं तर या यशामध्ये निश्चित पद्धतीने तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहभाग मोठा आहे. मी पुन्हा एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं मान्य दत्तामामा भरणे, मान्य तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे आणि असलेले आपले कार्याध्यक्ष अतुल झगडे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या टीमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे राज्यमंत्री श्री दत्तात्रय मामा भरणे आपल्या सर्वांना संबोधित करतील. प्रत्येकानेच एक विजन घेऊन आपल्या गावगाड्यामध्ये जायचं आहे आणि विकासाची गंगा आदरणीय साहेबांच्या, दादांच्या आणि मामांच्या माध्यमातून राबवायची आहे. धन्यवाद. आपलं सगळं आगेच आहे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आत्ताच आपल्या सगळ्यांना गारटकर दादांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष कोकाटे साहेब, झगडे साहेब, त्यांचे सर्वच टीम, सर्वच आता जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे सगळे सदस्य, गावचे आजी माजी सरपंच, कारखान्याचे संचालक, आजी माजी संचालक, खरेदी विक्री संघाचे आजी माजी संचालक, सोसायटीचे चेअरमन आजी माजी सर्वच इथं हजर आहेत. मार्केट कमिटीचे संचालक इथं हजर आहेत. या सर्वांचा मी पहिल्यांदा आभार मानतो की या सर्वांनीच जे जे सरपंच झाले त्या सर्वांसाठी खूप सर्वांनी मेहनत घेतली, खूप सर्वांना सहकार्य केलं. त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या सर्वांचे आभार मानतो. बंधूंनो, आज खरं तर सरपंचांचा सत्कार आणि उपसरपंचाचा सत्कार आज आपण इथं आयोजित केलेला आहे. मी खरं तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपली सर्वांची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. आपण सर्वांना कसं बरोबर घेऊन जाता येईल, सगळ्यांना कसं सर्वांची कामं कशी मार्गी लावता येईल ह्यासाठी आपला सगळ्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. आता कामाच्या बाबतीत मी काय तुम्हाला बोलणार नाही. सरपंच सगळे नवीन सरपंच आहेत. आमचा हित सरपंच जाचं गोष्टीचा बघा ना, एकदम मध्ये मस्त पैकी बसला त्याचा जाचं गोष्टीचे आमचे सरपंच. म्हणजे सांगायला काय कामं वगैरे बघून आपण होतील. आज इथं लाकडी लिंबोडी परिसरातले लोक आहेत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 35 वर्ष आपला प्रश्न गारटकर दादांनी मला वाटतं 95 साली तुम्ही हातात घेतलेला. आज तो प्रश्न आपण मला वाटतं तुमचा सर्वे चालू आहे ना, आता लाकडी लिंबू सर्वे चालू आहे. खरंच जो विरायती पट्टा की ज्या पट्ट्याने आयुष्यभर पवार कुटुंबियाशी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाला कधी आयुष्यात सोडलं ना, त्यांच्या मनात पण कधी पाप आलं नाही. ही सगळी मंडळी इथं हजर आहे. बंधू, तो आपल्याला प्रश्न मार्गी लावायचा. माझ्या 22 गावाचा प्रश्न बंधू नाही, ह्याबद्दल भाषण झाली, देतो करतो झालं. मागच्या वेळेस पण बंधूंना मी तुम्हा सगळ्यांना सांगतो की आपला प्रामाणिकपणे तो प्रयत्न होता की, परंतु बंधूंना शेवटी विरोधी सरकार होतं. आदरणीय दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा नेहमीच पाठपुरावा असतो की माझ्या इंदापूर तालुक्यातले प्रश्न कसे सुटतील. माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघातले ताईंचा पण नेहमीच प्रयत्न असतो. बंधूंनो, पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाठीमागे सांगितले सरपंच नवीन आहे की दादांनी पण तुम्हाला सांगितलं काही गोष्टी झाकायच्या पण असतात. काय होतं, काही लोकांना तुमच्या पाण्याचं किंवा कुठल्या गोष्टीचं देणे घेणं नाही. या लोकांना फक्त राजकारण करायचं, जेणेकरून पाणी कसं कमी पडेल, पाणी लोकांची पाळी कशी, म्हणजे त्या पाण्याचं कसंही होईल, लवकर कॅनल कसा बंद होईल, फाटा कसा बंद होईल, वरड कशी होईल. काही लोकांची अशी भावना असते. मी कुणावरती टीका करणार नाही. त्या लोकांना शेतीचं वगैरे त्यांना ह्याच्यावर काय त्यांचं अवलंबून नाहीये. आपलं फक्त शेतीवर अवलंबून आहे.
आपल्या शिवारातल्या पीक जर आपलं गेलं नाही, जळलं, तर त्या पिकाला आपल्याला किती आयुष्यभर नुकसान होतं. त्याच्यावरती आपल्या मुलाचं लग्न आहे, आपल्या मुलीचं लग्न आहे, आपल्या बहिणीचं लग्न आहे, त्याच्यावरती आपल्या दवाखान्याचा शाळेच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च आहे. ते जर पीक गेलं तर किती त्या घराला, त्या कुटुंबाला वेदना होतात. या मोठ्या लोकांना काय त्याचं काय देणं घेणं आहे. तुमचं पीक जळलं काय, त्यांना काय फरक पडत. ह्यांना त्या लोकांना फक्त राजकारणच करायचंय बंधू, ह्यांना बाकीचे काही गोष्टी करायच्या नाही. आज आपल्याला उजनीतलं पाणी शेटपळ गडीमध्ये टाकायचं, शेटपळ गडीमध्ये टाकायचं. माझं निरा देवदरचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं पाणी मागच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी जाहीर पाहिलं, टीव्ही चॅनल सगळे हजर आहेत. आपलं पाणी तिकडे पलीकडच्या साईडला पळवलं गेलं बंधू. इंदापूरचं बारामतीत पाणी पळवलं गेलं का? त्यावेळेस लोक कोण रस्त्यावर बंधून आलं नाही. अरे लोकांची, माझ्या लोकांची काळजी असलेले लोक रस्त्यावर यायला पाहिजे होतं, काही ते सरकार विरुद्ध बोलायला पाहिजे होतं. परंतु बंधू, नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये आपण मला काही गोष्टी सांगायच्या नसतात. मी मंत्री पण नव्हतो, दादा मंत्री पण नव्हते. मी भाषणात त्यावेळेस याला इंदापूरला पण सांगितलं, पहिल्या अधिवेशनात निरा देवदरचं पाणी जे आपलं तिकडे पळवलं होतं, ते पाणी पहिलं कुठल्या तालुक्याचं नाव नाही घ्यायचं बाबा, मी मंत्री राज्याचा होता. त्यामुळे ते पाणी आपल्याला त्यांच्यावर पण अन्याय करायचं नाही, त्यांना पण त्यांचं पाणी वाटायचं, त्यांच्यावर सुद्धा आपल्याला अन्याय करायचं नाही बंधू. ते पाणी पहिलं आपलं घेतलं. मुळशीसाठी आता कमिटी नेमली. मुळशी टाटा जे धरण आहे ते पाणी, मुळशी धरणाचं पाणी पुण्यासाठी, पुण्यातलं राहिलेलं पाणी परत आपल्याला, जेणेकरून बंधून तुम्हाला एवढंच सांगायचंय, जे काय तुमच्या पाण्यासाठी करता येईल, जे शेतकऱ्यांसाठी करता येईल, तो करण्याचा माझ्यासारखा कार्यकर्ता दादांना आणि ताईंना घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. काल तुम्हाला दादांनी सांगितलं, शरदचंद्रजी पवार साहेब बंधूंनो, तुम्हाला मी सांगतो, शरदचंद्रजी पवार साहेबांनी काल मला हेलिकॉप्टरमध्ये विचारलं की आता ते कुठवर आले, पुढं का सरकत नाही अजून. साहेब म्हणलं आता सर्वे वगैरे चालू आहे. पवार साहेबांसारख्या माणसाने सांगितलं, गरज पडली तर या इंदापूरच्या पाण्यासाठी जेव्हा मिटिंग लागल त्या मिटिंगला तू मला पण बोलव. हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला सांगितलं. बघा किती मोठा मनाचा नेता आहे आज हा देशाचा नेता. परंतु माझ्या इंदापूरच्या शेतकऱ्याची, माझ्या इंदापूरच्या माझ्या भगिनीची काळजी करणार अशी नेते मंडळी आपल्याला बंधून लाभले. दादांचं तर तुम्हाला माहिती आहे, दादांचं तर नेहमीच दादांचं इंदापूरकरांवरती किती प्रेम आहे. सुप्रियाताई आपल्या खासदार आहेत. तुमचा निधी, विकासाचा निधी वगैरे मी तर काय बोलणार नाही. साहेबांनी काल कुठं ते पान वाचलं. अरे मला एवढं म्हणले साहेब की अरे तुझं झालं ठीक आहे, तुझ्या सगळ्या बातम्या वाचून बाकीचे आमदार तक्रार करतात, साहेब फक्त निधी बारामती इंदापूरलाच कसा चाललाय. दादा बरोबर आहे. हे साहेबांनी मला काल हेलिकॉप्टर मध्ये सांगितलं. साहेब तसं काय नाही म्हणलं, कुठं काय राहिलं बिल असलं तर मी फक्त राहिलेलं कुठं शिल्लक राहील फक्त मी इंदापूरला आणतो. साहेब हसले, माझ्या ह्याच्यावर हात टाकला साहेबांनी. आणि बंधूंनो एवढंच सांगतो की विकासात सरपंच आहे. मला तुम्हाला आप्पा, आज तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही जिल्हा परिषदला काम केलेलं आहे, सगळ्यात सिनियर मला आप्पाच असतील. तुम्ही जिल्हा परिषदला काम केलं, मग गावाचा विकासाचा आराखडा काय, गावाचं काय कसं हे करायचं हे आप्पा तुम्हा सगळ्यांना निश्चित प्रकारे माहिती आहे. पण अजूनही नवीन आता बरेच आप्पा बदल झाले. दलित वस्ती असेल, आपल्या गावात दलित वस्तीची वस्ती असेल, एखादी वस्ती असेल, एखादी 10 घराची वस्ती लांब असेल, त्या 10 घराच्या वस्तीच्या ह्याच्या खाली त्यांचा रस्ता तर होईलच, परंतु आज तो रस्ता झाल्याबरोबर आपण बाकीच्या वस्त्यांचा पण रस्ता होईल, पाण्याची योजना होईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आज इंदापूरला जी आपण कुठली कमिटी जिल्ह्याची जल स्वराज्य कमिटी, जल मिशन जी कमिटी जिल्ह्याची, त्या कमिटीवरती प्रतिनिधी म्हणून तुमच्या सगळ्यांचा एक लहान भाऊ, मोठा भाऊ, एक तिथं सदस्य म्हणून माझी निवड झालेली. आता माझी निवड झाल्यानंतर कसा इंदापूरला कसा घराघरात माझ्या, तुम्ही अजिबात तुम्ही ताई आता काळजी करू नका. आता फरक येते, आता प्रत्येक घरात कसं कनेक्शन येईल, म्हणजे पाणी कसं घरात प्रत्येकाचा नळ कसा येईल. म्हणून मी आताच तो 78 गावाचा आराखडा तयार केलेला आहे. त्यासाठी इंदापूर तालुक्यासाठी 88 कोटी कामाचं दादा तुम्ही मला सांगूच नका दादा. तुम्ही मला झोपताना उठताना कोण कुठला आराखडा कुणाला काय द्यायचं ठीक आहे, मागे पुढे होईल. हे जर झालं माझं का झालं नाही, मग अशी कोणतरी आलं होईल, मागे पुढं दादा होईल. परंतु तुम्हाला तर दादा तुला तर लय माहिती सगळी, त्यामुळे मागे पुढे होईल. पण गावाच्या विकासाच्या बाबतीत तुम्हाला कुणालाही, तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्या गावाच्या सरपंच, उपसरपंच सगळे तुमच्या गावाच्या विकासाला निधी कमी पडून दिला जाणार नाही, हे शब्द तुम्हाला सगळ्यांना. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, कुणी काल टीका केली, आता तुम्ही सगळे, मी कुठेही फोन वगैरे केले नाहीत, मी कधी ग्रामपंचायतीच्या जास्त लेख करत नाही, सगळे राष्ट्रवादी
गट किंवा हे गट हे तिकडे तिकडे गावाचं असतं. मी कधी कोणाला फोन करत नाही. माझ्या कोणी म्हणले टीका केली आम्ही विसरून, मी पण कधी टीका. आणि केंद्राचा निधी बाबांनो असा वेगळा निधी वगैरे काय नसतो. त्याला राज्याचाच, तो केंद्राचे पैसे, राज्याचा हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा जरी असला तो निधी हा राज्याचाच असतो. त्यामुळे असं केंद्राचा आणि ह्याचा आणि त्याचा हे कुणी, मला वाटतं एवढ्या मोठ्या माणसाने ज्यांना खूप अनुभव आहे अशा माणसाने आरोप करणं, असं टीका करणं हे खूप चुकीचं आहे, तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणे आम्ही 38 हे केलं. मला सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांना जरा इकडे वा, सगळे राहुल तुया, मला तुम्हाला विनंती बाबा निळकंठ, जरा विनंती तुला, तुझा मी सगळ्यांना विनंती, आपला काटे आमचा रजपूत सर, की तुम्ही फक्त बरं का सागर खरं लिहा रे बाबांनो. आयुष्यात काय झालं की माणसं खोटी करतात, तुम्ही तरी खोटं करू नका रे बाबांनो. काय होतं, मी एवढी कामं करतो ते करतो, काय माझा पेपर मध्ये काम करण्याचा फोटो राहतो बाजूला, आणि जे काम करत नाही ह्याचं उद्घाटन, ह्या साखरपोत्याचं, ह्या रोलरचं, अरे काही काय उद्घाटन देतात. मी पण छत्रपतीला, मी पण इतर ठिकाणी सगळे दावे, हे कसं आहे काय विशागाव पुन्हा ह्याला भेटलं केंद्रात, अरे काय त्याला मी जर फोटो काढला तुम्हाला रोज एक पान माझं फोटो मिळेल तुम्हाला, एवढी काम आहेत माझी, एक पान. आणि मी त्या दिवशी पण सांगितलंय उद्घाटनाची इतकी यादी केली, यादी. अरे वर्ष हे म्हणजे राहिलेली माझी 4 वर्ष आताच्या ह्या विधानसभेचे, 4 वर्षात रोज जरी मी उद्घाटन केली रोज, तरी ते दिवस कमी पडतील. एवढी कामं विकासाची तुमच्यासाठी मी मंजूर केली. मला कोणा वाटतं टीका टिप्पणी, 38 सरपंच, 40 सरपंच, 27 22 घ्या. माझे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोजा जरा तुम्ही सगळे. अरे किती देवा लाबाडा बोलायचं, किती जावेदे करायचं, शेवटी सीमा आहे. मी खरंच ही असतं मग आपला सत्कार, आपला दादा सत्कार करायचा होता आणि कार्यक्रम संपवला होता. जरा म्हणलं ठीक आहे, माणूस तालुक्यातला माणूस किती खोटा असतो. मला जरा थोडं म्हणलं आमची ओळख पिरियड आमच्या सगळ्या सरपंचाची करायची म्हणलं. ओळख पिरियड केल्याशिवाय तुम्हा लोकांना पण कळणार नाही. म्हणजे तुम्ही भविष्यात, आता आजचं काय तुम्ही मागचं कालपर्यंत दिलं काय नाही, भविष्यात तुमच्या बातम्या चुकी, मला तुमच्या बातम्या ज्या अजिबात माझा विरोध नाही, तुमच्याकडून जरी खात्री केल्याशिवाय तुमच्याकडून चुकीच्या बातम्या जाऊ नये. पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती, सूचना पण नाही, विनंती. शेवटी तुमच्या हातात लेखणी, तुमच्या हातात पेन आहे, काय लिहायचं, कोणाला कसं वर न्यायचं, वरच्याला कसं खाली न्यायचं हे तुम्हाला जमत्यानं तुम्ही काय. माझी तुम्हाला विनंती बाबांनो, अरे किती दिवस तालुक्याला खोटं बनवणार, किती दिवस लोकांना खोटं सांगायचं. अरे खोटं सांगण्यास सुद्धा सीमा आहे ना. तुमच्याकडे एवढे 38 सरपंच होते, मग का ओळख पिरियड काल केली नाही? तुम्हाला एवढी खात्री होती की माझे सरपंच आहेत, का सांगितलं नाही माझा हा सरपंच, ह्या गावचा माझा हा सरपंच, हा उपसरपंच? तुमच्या लोकांना एवढं तुम्हाला होतं ना, का सांगितलं तुम्हाला? तालुक्याला गेली 20-25 वर्ष फक्त खोटं सांगायचं. चांगलं केलं तर मी केलं, आणि चुकीचं केलं किंवा एखादं काय घडलं नाही बघा आम्ही असताना असं होतं का? अरे नेहमी एक लक्षात ठेवा, किती दिवस आपण दुसऱ्याच्या मुलाला, आपल्या मुलाला दुसऱ्याच्या मुलाला कार्ट म्हणणार, अरे आपला पण मुलगा तो पण मुलगाच आहे. जोपर्यंत ही तुमची भावना तयार होत नाही ना, तोपर्यंत तुमच्या मनात असंच राहणार. बंधूंनो, किती वर्ष तुम्हाला मी सांगतो, हे लोकांनी असं लोकांना हे केलं. मला त्यांना विनंती करायची, आता तुम्ही थोडं शांत राहा. तुम्हाला जनतेने विश्रांती दिलेली, विश्रांती घ्यायचा सल्ला दिलेला आहे, थोडी विश्रांती घ्या. निवडणुकीच्या काळात तुम्हाला काय आमच्यावर आरोप करायचे ते करा, आमचा रिझल्ट त्यावेळी दिसेल, त्यावेळी जनता ठरवल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचं का भाजपला निवडून द्यायचं. पण आज विनाकारण तुम्ही कुठं दुसरं, तुम्हाला काय काम नाही, सध्या तुम्हाला काय हवे. आता तुम्हाला हे पण विनंती करतो बंधूंनो, आज मी राज्याचा मंत्री आहे, सोलापूरचा पालकमंत्री आहे. पूर्वी तुमच्या प्रत्येक लग्न सोहळ्यात मी असायचो, प्रत्येक तुमच्या सुख दुःखात मी असायचो. आता काही मला अडचणी आहेत. माझी इच्छा आहे, मला पण बंधूंनो, कॅबिनेट मिटिंगला जर मी बसलो असलो आणि तर माझ्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरात जर कुणाचं एखादं दुर्दैवी घटना घडली असेल, किंवा एखादा मृत्यू झाला असेल, किंवा एखाद्या कार्यकर्त्याचं घरात जर लग्न असेल, तर मला प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मला कॅबिनेट मिटिंग मध्ये सुद्धा करमत नाही हो, अजिबात करमत नाही. मला शेवटी माझी माणसं महत्वाची, माझा हे माणसं महत्वाचं. परंतु काही गोष्टी तुम्ही सगळ्यांनी जरा थोडं समजून घ्या, मला सांभाळून घ्या. आता ह्या विरोधी माणसांना कुठलीही कामं नाहीत बंधूंनो, ह्यांना कुठली कामं नाही, त्यांना कुठलं काही नाही. ते आता कुठल्याही कार्यक्रमाला येतील. तुम्ही ह्या लोकांना विहिरीच्या परडीला जरी बोलवलं तरी ते तुम्हाला येतील हो, तुम्हाला त्यांना काय कामं राहील नसेल. त्यामुळे तुम्ही परत माणसांना माझ्या विहिरीच्या
विहिरीच्या परडे ह्याला आलेत आणि कुठेतरी बंधू नाही करतील, त्यामुळे बंधून मला काही गोष्टी समजून घ्या, सांभाळून घ्या. पण तुम्हाला मी सांगतो, मी ज्यावेळेस मुंबईला जाईल, मी ज्यावेळेस सोलापूरला असेल किंवा मुंबईला असेल किंवा कुठे असू द्या, माझा एक दिवस सुद्धा माझ्या डोक्यात माझ्या इंदापूर तालुक्यासाठी काय मिळेल यासाठीच माझा तो दिवस असेल बंधूंनो. माझं वैयक्तिक माझं वैयक्तिक कुठल्या स्वार्थाचं, कारखान्याचं कुठलं काय वेगळं, आतलं काय वेगळं, आतलं काय असतं ना, ते कुठलंही काम नाही बंधूंनो. मला दुसरं कुठलंही काम नाही. मला जे करायचंय लोकांसाठी करायचंय, जनतेसाठी करायचंय. आणि राजकारणात कुणी काय ताम्रपट जेवून जन्माला येत नाही. मीच आमदार असेल, मीच मंत्री असेल. अरे ज्या वेळेस आपल्याला एखादं पद मिळतं, आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, सुप्रियाताई सुळे असतील, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला हे पद मिळाले. शेवटी या पदाचा उपयोग, त्या पदाचा उपयोग हा सामान्य माणसासाठी, गोरगरीब माणसासाठी, मागासवर्गीय माणस त्याने करायचा असतो. ही शिकवण आदरणीय नेत्यांनी आम्हाला दिलेली आहे. आम्ही बोलतो नुकतंच बोलत नाही, निवडणुकीपुरतं यायचं हा हो करायचं, अरे बघायचं तुझं कसं काय चाललंय, कसं आपल्याला बसायचे, तुझ्या घरी चहा प्यायचे, बसायचं आपल्याला बसायचं. आता ह्या लोकांना कामच नाही, सगळ्यांना म्हणतात बसायचे, आपल्याला बसायचं, तुझ्या घरी यायचे, झाले आपलं गैरसमज. इथं पुढे आपल्याला चांगलं काम करायचं. काय चाललंय तालुक्यात, काय चाल, अरे तालुक्यात काय नाही चाललं, तालुक्यात खूप चांगलं चाललंय. आता काय 4 वर्ष शांत बसा. त्यामुळे बंधूंनो, उद्या येणाऱ्या पंचायत समितीत असू द्या, झेडपीच्या असू द्या, मार्केट कमिटीच्या सगळ्याच कुठल्या बाकीच्या ज्या निवडणुका तुमच्याकडे येतील, त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. विकासाच्या बाबतीत तुम्हाला एवढं सांगतो की जेणेकरून या तालुक्यामध्ये कसा जास्तीचा विकास मिळेल, या तालुक्याला अधिकचा निधी कसा मिळेल, यासाठी बंधूंनो आपल्या सगळ्यांचा प्रयत्न हा राहणार आहे. आणि मला पत्रकार बांधवांना कुठे ती यादी कुठे व्यवस्थित केलं ना. आता मी फक्त पहिल्यांदा लेडीजची ओळख करून देतो, मी घेतो. आणि माझी बरं का, तुम्ही जरा तुम्हाला दिसते का नाही तर परत तुमच्याकडून काय व्हायचं गडबड ताण जाणू. काय होतं काय वेळेस तुमचं खरं आमचं डोळं आंधळं झालं चालतं, तुमचं डोळं आंधळं नाही झालं पाहिजे. लय सहन केलं, लय खोटं, लय काय सांगू तुम्हाला. त्यामुळे मला कधी कधी चिडी येते. मी तुम्हाला आज सांगतो इथं की आज तुम्हाला आपल्या सपकळवाडीच्या सरपंच रोहिणीताई सोनवणे जरा साडेगाव देऊन त्यांचं हे काम देतात, परत गडबड होईल. गडबड कोणी उडू नका, साडे नंतर देश झालं. चल चल पिशवी द्या. आमच्या पोंदवडीचे सरपंच पत्रकार बंधूंनो ही नोंद घ्या. हे मी तुमच्यासाठी मुद्दाम का सांगतोय, हे कुठेतरी खरं तर खरं, दूध का दूध, पाणी का पाणी. तर बाजूला एक मिनिट ऐकतो, कशाला लावतो तुम्ही, बसा तुम्ही खाली. त्यानंतर सरपंच लक्ष्मण पोंदवडीचे सरपंच लक्ष्मण कोंडीबा पवार, टाळ्यावाला प्लीज जरा. तिसरे आपले लोणी देवकरचे सरपंच, आदर्श सरपंच, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय कालिदास अप्पा देवकर. नीट बघा पत्रकारांनी. आपल्या चिखलीच्या सरपंच वैशालीताई अर्जुन 4 नंबर. आपल्या निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण दशरथ तात्या डोंगरे. जागा थांबा सगळे. आपल्या निंबोडीचा सरपंच रोहिणीताई गोळवे. आपल्या अंतरुणीचे सरपंच लालासाहेब संभाजी खरात. आपल्या रुईच्या सरपंच लवकर दादा फास्ट दादा. आपल्या रुईच्या सरपंच कृष्णाताई तात्या कचरे.
आपल्या बळपुडीच्या सरपंच बायनाबाई शंकर चोरुमले. आपल्या भांडगावच्या सरपंच अर्पणाताई पांडुरंग जाधव. हा ठीक आहे. हा. आपल्या हगारवाडीचे सरपंच रेश्माताई सूर्यवंशी. डिलीट नीट करा, परत गडबड होईल. परत खोटं सांगितलं. काठीच्या सरपंच रेखाताई मरगर. कळसच्या सरपंच वृषालीताई पाटील. तरंगवाडीच्या सरपंच सविताताई बुनगेताई. तक्रारवाडीचे सरपंच आमच्या सतीश काका वाघ. आमचे लासुर्णेचे सरपंच रुद्रसेन पाटील. आमच्या शेतपळगाडीचे सरपंच रुपालाताई वाबळे. रुपालाताई पुढे. गावाचं नाव या. आमच्या पिंपरी बुद्रुकच्या सरपंच ज्योतिताई बोडके. आपल्या तालुक्याच्या सगळ्यात तरुण सरपंच शहाच्या सरपंच पूनमताई कडवळे. निमसाकरचे सरपंच धैर्यशील विजयसिंह रणोरे पाटील. संसरचे सरपंच ऍडव्होकेट रणजित निंबाळकर. ते जरा चेक करा बघा, तेच नाव आहे बघा, चेहरा बघा त्यांचं. गोतवणीचे सरपंच आमच्या गोतवणीचे सरपंच गुरुनाथ नलवडे साहेब. सराफवाडीचे सरपंच सांगुणाताई जाधव. चांडगावचे सरपंच देवीदाजी आरडे. आपलं लक्षात ठेवा. कळमचे सरपंच विद्याताई अतुल सावंत. पिंपळेचे सरपंच कुंडलिक बिशे. भरणेवाडीचे सरपंच स्वातीताई भरणे. साकाडीचे सरपंच संजय रुपनवर. गिरवीचे सरपंच पार्वतीताई डिस्पेकाताई. कडवनवाडीचे सरपंच दादासाहेब जाधव.
पळसदेवच्या सरपंच इंद्राणीताई मोरेताई, गोरखडवाडीचे सरपंच राजेंद्र चांगल, कचरवाडी निमगाव केतकीचे सरपंच कुंडलिक नानासाहेब कचरे, सरडेवाडीचे सरपंच सीतारामजी जानकर, कवठळीचे सरपंच नंदाताई चोरमले, जाचक वस्तीचे सरपंच सुशीलजी पवार, जाधववाडीचे सरपंच विठ्ठल जाधव, दगडवाडीचे सरपंच स्वातीताई पारेकर, पेटेवाडीचे सरपंच नंदूजी बुरंगले, अकोलेचे सरपंच ज्ञानदेवजी दराडे, आणि दुसरं कॉम्प्रोमाइज मध्ये आपले उपसरपंच हे जे निरगुडेच्या उपसरपंच म्हणजे आपलं जे म्हणले त्यांनी 40 झाले. उपसरपंच आपल्या साधनाताई केकांत ते आपल्या सरपंच मला वाटतं त्यांच्या घरातलं कोणतरी झाल्यामुळे ते आलेले नाहीत, ते येत आहेत. थोड्या वेळात तुम्ही पत्रकार थांबा, ते येतात, निघाले ते तरी उपसरपंच सत्कार घेऊ. निरगुडेचे उपसरपंच साधनाताई केकांत 40च मोजा, 40च मोजा, आल्यानंतर घेऊ. एक मिनिट. दुसरं आपल्या दुसऱ्या तावशीच्या उपसरपंच आपल्याला कॉम्प्रोमाइज तिथे 42 का म्हणलं होतं. तावशीच्या उपसरपंच आपल्या वैशालीताई होरकाटे म्हणजे उपसरपंच सरपंच मध्ये सरपंच त्यांना आणि उपसरपंच आपल्याला, त्यामुळं वैशालीताई होरकाटे ठीक आहे सत्कार. टेन्शन घेऊ, एक येतोय 5 मिनिट. आणि ह्याच्यामध्ये एक अजून बरं का, एक जण येतोय उशीर निघालाय, त्यांचे उपसरपंच आले सगळे, गाव नाही सांगत तुम्हाला. आणि आता उपसरपंचाची यादी अतुलजी दगडे वाचतील होता डायरेक्ट. जरा जोरात त्याला वाजवा ऐतिहासिक कामगिरीबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दत्ताभाऊ भरणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. सपकळवाडीचे उपसरपंच सचिन अशोकराव सपकळ, अकोलेचे उपसरपंच संदीप शामराव दराडे अकोले, जिल्हा नियोजन समितीवर नुकतीच सचिनराव सपकळ यांची निवड झाली आहे, त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन. अकोलेचे उपसरपंच संदीप शामराव दराडे, उपसरपंच अर्चना प्रदीप बनगर, कोंडवलीचे उपसरपंच अर्चना प्रदीप बनगर, लोणी देवकरच्या उपसरपंच मंदाकिनी पोपट थोरात, लोणी देवकरच्या उपसरपंच मंदाकिनी पोपट थोरात, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित राहिले.
चिखलीच्या उपसरपंच संदीप शिवाजी गायकवाड. चिखलीचे उपसरपंच संदीप शिवाजी गायकवाड. निमगाव केतकीचे उपसरपंच सचिन दत्तात्रय चांदणे. निमगाव केतकीचे उपसरपंच पैलवान सचिन दत्तात्रय चांदणे. अनपुर्ण्याचे उपसरपंच गणेश मारुती शिंदे. रुईचे उपसरपंच मगन ज्ञानदेव मराडे. रुईचे उपसरपंच मगन ज्ञानदेव मराडे. बळपुडीचे उपसरपंच केशव बाबा काळेल. भांडगावचे उपसरपंच दत्तात्रय कल्याण ढुके. भांडगावचे उपसरपंच दत्तात्रय कल्याण ढुके. हगारेवाडीचे उपसरपंच सुरेश नारायण आदली. हगारवाडीचे उपसरपंच. कळसचे उपसरपंच विशाल भरतराजे भोसले. कळसचे उपसरपंच विशाल भरतराजे भोसले. सर्वांना विनंती की हा कार्यक्रम झाला आपल्याला सामुदायिक फोटो घ्यायचा आहे. सरपंच उपसरपंचांनी कोणीही जायचं नाहीये. तरंगवाडीचे उपसरपंच आप्पा तात्याराम शिंदे. तरंगवाडीचे उपसरपंच आप्पा तात्याराम शिंदे. तक्रारवाडीचे उपसरपंच आशा साहेबराव जगताप. तक्रारवाडीचे उपसरपंच आशा साहेबराव जगताप. नरसिंहपूरचे उपसरपंच विठ्ठल ज्ञानदेव देशमुख. नरसिंहपूरचे उपसरपंच विठ्ठल ज्ञानदेव देशमुख. शेतपळगडेचे उपसरपंच अर्चना अर्जुन कुंभार. शेतपळगडेचे उपसरपंच अर्चना अर्जुन कुंभार. पिंपरी बुद्रुकचे उपसरपंच अनुराधा बाबासो गायकवाड. पिंपरी चिंचवडचे उपसरपंच अनुराधा बाबासो गायकवाड. संसदच्या उपसरपंच राजश्री नवनाथ गुप्ते. त्यांचे गुप्ते. गोतवडीचे उपसरपंच परशुराम तुकाराम जाधव. सराफळीचे उपसरपंच नबीलाल सय्यद मुलानी. सराफळीचे उपसरपंच नबीलाल सय्यद मुलानी. व्याळीचे उपसरपंच पूनम संतोष पवार. व्याळीच्या उपसरपंच पूनम संतोष पवार. बर्नेवाडीचे उपसरपंच विजया अंबादास मस्के. वेळेचे आता ते एक आपलं एक इकडे झाले, दोन झाले. मग अशी वेळेचे राहिलं माहिती सांगायचं. साकाटीचे उपसरपंच अतुल तनपुरे. गिरवीचे उपसरपंच दादासाहेब कल्याण क्षीरसागर. कडबनवाडीचे उपसरपंच आप्पासो सोपान गावडे. कडबनवाडीचे उपसरपंच आप्पासो सोपान गावडे. पळसदेवचे उपसरपंच पुष्पलता राजेंद्र काळे. सर्वांना विनंती की कुणीही जाऊ नका. कृपया सर्वांना विनंती, सर्वांनी बसून घ्या. 5 ते 10 मिनिटात सगळा कार्यक्रम होते. कुणीही जाऊ नका. पळसदेवच्या उपसरपंच पुष्पलता राजेंद्र काळे. गोरपडवाडीचे उपसरपंच शोभा किसन कवितके. या ठिकाणी सर्वांच्या अल्प उपहाराची व्यवस्था केलेली आहे. कुणीही जागा सोडायची नाही. गोरपडवाडीच्या उपसरपंच शोभा किसन कविते. कचरवाडी निमगाव केतकीच्या उपसरपंच संगीता दत्तू कचरे. सरडेवाडीचे उपसरपंच हनुमान सदाशिव जमदारे. कवठळीचे उपसरपंच सुनील बीरा खामगर. जाचकोस्तीचे उपसरपंच प्रकाश मल्हारी नेवसे. जाधववाडीचे उपसरपंच सांगुना उद्धव जाधव.
जाधववाडीचे उपसरपंच सांगोना उद्धव जाधव. तावशीचे उपसरपंच वैशाली सुरज. निरगुडेचे उपसरपंच दगडवाडीचे उपसरपंच रामदास गणपत रासकर. दगडवाडीचे उपसरपंच रामदास गणपत रासकर. अशा पद्धतीने या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच तुमचं काय राहिले का पाठीमागून राहिले शहाच्या उपसरपंच शहाच्या उपसरपंच स्वातीताई पांढरे. आमच्या कोण राहते ना उलट आमचं शिल्लक आम्ही काय वाढवत नाही निळकंठ आमच्या कोण राहते उलट राहुल. अजून कुणाचा चुकून नावोल्लेख राहिला असेल तर या ठिकाणी एक विशेष सत्कार संपन्न होतोय. जागेवर बसा जरा जागेवर साडे सत्कार अशासाठी श्री पांडुरंग गोविंद कोळेकर हे एमपीएससीच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये PSI पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचे. शाल श्रीफळ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे PSI पदावरती त्यांची त्याचबरोबर किरण केशव नगरे यांची CA पदावरती नियुक्ती झालेली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. थोरातवाडीचे माजी सरपंच केशवजी नगरे यांचे सुपुत्र किरण उर्फ लक्ष्मीकांत नगरे यांची CA पदावरती नियुक्ती झालेली आहे. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी हनुमंत उत्तम बनकर यांची निवड झालेली आहे. त्यांचाही सत्कार. अशा पद्धतीने या ठिकाणी फोटो घ्यायचा एकत्रित सर्व सरपंच उपसरपंच यांचा. जागेवरती थांबा. अगोदर सरपंचांचा एक फोटो होईल आणि त्यानंतर उपसरपंच त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य एक फोटो होईल. गोंधळ करू नका. अगदी शांततेमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आपण सर्व साक्षीदार झालात. आपल्या सर्वांचं आपण या पक्षावरती आपल्या नेत्यांवरती प्रेम दाखवलं. मताने आणि मनाने आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या प्रत्येकाचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी सुंदरसा फोटो या ऐतिहासिक असा हा फोटो आहे. आजपर्यंतच्या या इंदापूर तालुक्याच्या ऐतिहासिक 60 पैकी 41 फोटोग्राफरांनी हात वरती करून विजयाची खूण दर्शवायची आहे. सर्व सरपंच बंधूंना विनंती. 41 सरपंच इंदापूर तालुक्याचे तब्बल 21 सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झालेले आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ह्या सरपंचांची ऊर्जा वाढवायची आहे. दैनिक महान आणि ऐतिहासिक. काय करा उपसरपंच थोडं पाठीमागे पुढच्या काढले जातील आणि हे उठले की तुम्ही परत येऊन इथं बसा उपसरपंच. त्यामुळे कोण असेल असं थोडं यानंतर उपसरपंच यांच्या समवेत नामदार साहेब. संयोजकांना विनंती आहे समोरच्या बाजूच्या ज्या खुर्च्या आहेत त्या बाजूला करायच्या आहेत. संयोजकांना विनंती आहे खुर्च्या बाजूला करायच्या आहेत. आमचे टीम मॅनेजर नानासाहेबजी बोराटे आणि त्यांचे सर्व मित्र वगैरे सहकार्य करत आहेत. धन्यवाद. आपला पक्ष आपला नेता आणि आपल्या घरात कृपया आपल्यामुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. एक मिनिट पत्रकार हा येतो मध्ये नका पुढे